नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी सिव्हिलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजले 8:02 आता जस्ट चालू करणार आहे। सीएनजी वगैरे सगळं भरून झालेले, सीएनजी भरले 200 रुपयाचं। आज आहे टार्गेट 1600 रुपयाचं। काल पाऊस पडला, मस्त मोसम झालं काल। आज बी बुक काय होते काय नाही, आज मी असं वाटतंय पडाल संध्याकाळी, आत्ता वाटत नाही पण संध्याकाळी पडेल काय माहीत नाही काय होईल। पण आज टार्गेट आहे 1600चं। तर चला सुरू करूया, बघूया काय होते काय नाही। काल चांगला व्यवसाय झाला, आय होप आज बी चांगला व्यवसाय व्हावा। तर मित्रांनो, रॅपिडोवर 2 ऑर्डर मारलेत आणि मीटरने नेले दोन्ही ऑर्डर। तर 18 रुपयाचा फरक पडला। पहिले छोटं होतं ते 4 रुपये आणि आता दुसरं होतं ते 14 रुपये। तर टोटल 18 रुपयाचा फरक पडला। तर मीटरनेच न्या, काही असो। 8 वाजून 48 मिनटं झाले। टोटल 133 आणि 18 ना 350 जाऊन 350 कसं रे 100 काहीतरी म्हणतो तो 350 काय हिशोब लावला। यामुळेच गणित नापास झालं, ब्लॉगरच बनतो छान खुशखुश। तर टोटल 150 रुपये काहीतरी झाले ते 100-150 इकडे तिकडे। एंड ऑफ द डे 1600 करायचे। तर बघूया पुढची ऑर्डर कधी कधी नाही। आता मी आहे बिग म्हणजे आय होप इथने एखादी ऑर्डर पडावी। तर चला लवकर 500 करू। मित्रांनो, आयुष्यात जरा काहीतरी चांगलं व्हायला लागलं ना, काय ना काय अडचणी निर्माण होतं। जसं की आता आपण मीटरवर धंदा करतोय, तर मीटर बंद पडलं आपलं। आता तुम्हाला दाखवतो मी काय झालं काय माहीत। उबेरची ऑर्डर पडलेली आपल्याला पिपेवाडीमधनं। तर हो का 8 एंड 9 उलटे दाखवतात आणि एंड म्हणून असं दाखव। एंड बी नीट दाखवा नाही, बघू शकतो तुम्ही। एरर पडला अख्खा, नाही पडत आहे मीटर। काय झालंय काय माहिती। मग कस्टमर होतं माझ्याकडे, तर त्यांना मग 17च्या हिशोबाने ठरवून आणले, 17च्या हिशोबाने ठरवून आणले। तर ते म्हणतात एवढं होत नाही। आता म्हटलं जे गुगलला आहे ते बघा, म्हटलं गुगलला बी 17 नाहीच आहे। लोकांना पटतच नाही। आता काय घेतले कसे तरी पैसे हवा, पण आता दिवसभर धंदा करायचं म्हटलं आवड आहे, टेन्शनची काम आहेत राव। मीटर बंद पडले कसं काम करू सांगा आता। बघू आता आजच्या दिवस कसं तरी करायचं, दुपारी होईल चालू। आता किती होईल 9:32 झालेत। 123 रुपयाची उबेर ऑर्डर होती, 160 रुपये घेतले, जे मीटरने 153 होतं। आता मी कुठे आहे, डेक्कन साईडला आहे। एवढ्या ह्याच्यात 10-12 सिग्नल लागतात की 5-6 रुपये वाढवलं काय हरकत आहे ना। राऊंड फिर 53 होते, 160 करून टाकले। ते म्हणतं एवढं होत नाही। आता तुम्हीच सांगा, बीपीडीवरनं डेक्कनला येऊच तोपर्यंत किती सिग्नल लागतात? 10च्या वरच लागतात। तर मी 7 रुपयेच वाढवले, जे की खूपच कमी आहे। मीटरने मिळले असतं 165 किंवा 70 झाले असते, 170 तर झाले असते। पण आता ठीक आहे, आता आपली चुकी, त्यामुळं आपली चुकी नाही आहे। सकाळी चालू होतं, आता काय आलं काय माहिती। आता बघूया रिपेअर करू दुपारी, जर दुपारपर्यंत। ह्याच्या अगोदर बी असंच झालं आहे, पण ऑटोमॅटिक चालू झालेलं आहे। आता ते रिस्टार्ट होतं का काय ऑटोमॅटिक आतल्यात मला माहीत नाही आहे। बघू काय होते काय नाही। जर चालू झालं अर्धा एक तासात ठीक आहे, नाही तर आत्ता वाजल्यात 9:33, 9:30, 10:30, 11 नंतरनं, म्हणजे दुपार नंतर असंच ॲडजस्ट करून काम करावं लागेल। दुपारनंतर जेवल्यानंतरनं कुठंतरी मीटरचं दुकान उडकायचं, नसेल माहीत तर आपल्या इथं माहिती आहे, तिथं जाऊन आपल्या इथं करून घ्यायचं। मीटरचं काम झालं मग काम सुरू करायला लागेल। तोपर्यंत असंच अमाऊंट सांगायला लागेल, लोकांना कन्व्हिन्स करायला लागेल की हा बाबा मीटर 17नीच आहे। त्यांना गुगलला जाऊन दाखवायला लागेल प्रत्येक वेळेस। हे खूप मोठी अडचण निर्माण झाली आपल्यासाठी राव। एक तर कस्टमर कन्व्हिन्स होत नाही मीटरने यायला, मीटरने यायला तयार आहेत आत्ता, तर मीटरने शाळा केली, मीटर बंद पडले। असंच असतं रे माणसांचं। काय थोडं चांगलं व्हायला लागलं की हे मीटर कामं काढतं। आता काय जाऊ बघू, आता पुढची ऑर्डर कधी पडते कधी नाही। जो पडेल त्याला डायरेक्ट मीटरने न्यायचं, पण त्याला सांगायचं मीटर बंद आहे, पण असं एवढा अमाऊंट होईल, येतो का ये। थोडंफार इकडे तिकडे करायला लागलं, तर आपल्याला ॲडजस्ट करायला लागलं। आपली चुकी, आता आपली चुकी म्हणायला लागली का। तर मित्रांनो, आपली गाडी चालू झाली, जे मीटरचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आहे। कसा सॉल्व्ह झाला, तर तुमची कधी गाडी भविष्यात असं मीटर बंद पडलं तर काय करावं, तर आपल्या गाडीची जी चावी आहे ते बंद करावं 1-2-3 मिनटं, 2-3 मिनटांनी चालू करा, ऑटोमॅटिक चालू होईल। आता चालू झाली बघा, आता मी चालू करतो, आता बघू शकतो तुम्ही। का 25 आलं का? काहीतरी सेन्सरचा विषय असेल, एवढा लोड नाही यायचा। फक्त 2 मिनटं किंवा 5 मिनटं गाडी बंद ठेवायची,
ऑटोमॅटिक चालू होतं. तर सीन आत्ता असा होता की उबरची एक ऑर्डर होती, पिकअप करायला गेलो तर कस्टमरचं म्हणणं होतं मी जिथं ड्रॉप आहे तिथं नाही आहे, मी जिथं माझा ड्रॉप आहे तिथं मी पिकअपला थांबलो आहे आणि जिथं पिकअप आहे तिथं माझा ड्रॉप आहे. म्हणजे समजा एकडे ह्यांचं पिकअप आहे, मी एकडे गेलो पण ह्यांचं हे कुठे आहेत, हे बिल आहेत. तर हे म्हणतात मला बिल आहे 6-7 किलोमीटर, म्हणजे 6-7 किलोमीटर पिकअपला यायचं काही एडागत. काय लोकांना कळत नाही, उगाच एडागत पिकअपला ड्रॉप टाकतात. ती उडवून टाकली. मग ती उडवली की लगेच ओलाची 300 रुपयाची पडली. मी महाराष्ट्र सोसायटीमध्ये होतो, तिथून हे 3 किलोमीटर आहे हायवेला. मी आता हायवेला आहे. मग फुल नाही का खुश, म्हटलं 300 रुपयाची ऑर्डर आली, पळत आलो. मग इथं आल्यावर 1 सेकंद नाही, सोसायटीच्या समोर आलं ऑर्डर कॅन्सल. आता कस्टमर बी बाहेर नव्हतं कोण, सगळे इथं लोक दिसतात म्हणजे असं बॅग बिग घेऊन, लॅपटॉप घेऊन, असं पण माणूस सगळे वेगळे दिसायला लागले. तर काय कळा ना, आता जाऊ दे म्हटलं. मग आता काय, आता मग बघू आता पुढची कुठली ऑर्डर पडते. हे 3 किलोमीटर वाया गेले. मग काय लोक म्हणतात नाही का तुम्ही पैसे एवढे का घेता, असे 2-3 किलोमीटर आमचे वाया जातात. तुम्हाला पिकअप करायला येतं त्याचे पैसे कुठं भेटतात का आम्हाला? नाही. आणि दिवसातनं 20-20 ऑर्डर मारतो. आमचे 30-40 किलोमीटर तासच जाते. बघायला गेलं तर ते खूप मोठं नुकसान आहे. तर काय कोणाला सांगू, रिक्षावालाच माहीत. असं काय हरकत नाही. तर आता बघू इथनं. आय होप एखादी मोठी ऑर्डर पडायची, जशी 300ची गेली तर 300चीच पाहिजे मला. आता चला 300ची घेतल्याशिवाय हलायचंच नाही. तर मित्रांनो, बराच वेळ झाला थांबलो तिकडून एक ऑर्डर पडली कुमठेकर रोडला. आता आपण कुमठेकर रोडला, आणि टोटल 600 रुपये झाले. आत्ता वाजले 11:35. जे की माझ्या अंदाजे 1000 एक व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपला अंदाज कधी जास्त असणार, पण ती खाली होत राहतो अंदाज. 600 झाले. त्याचा अर्थ आजचं जे मेंटेनन्स आहे ते लिहिलेले दिहाडी काढायची आपल्याला. तर बघू 1000 रुपये कधी देतात नाही. आय होप लवकरात लवकर 1000 रुपये हवं. चला, आणि 1000 लवकर झाले तर पुढं बघू मग 300-400 वरचे, म्हणजे लेवल 2000 करायची का नाही. डिपेंड ऑन माय मूड, डिपेंड ऑन ऑर्डर्स. तर मित्रांनो, बऱ्याच वेळ झाला ऑर्डर पडत नाही. म्हणलं जेवून घेऊ. जेवण जर झालेलं आहे, वाजल्यात 12:36. बघूया आता जेवणानंतर किती ऑर्डर पडतात, किती नाही. 1000 रुपये करायच्यात. आय होप लवकरात लवकर व्हावे. आजचं वातावरण जरा नाही का थंड आहे. काल परवा जरा जोरात, आज काय माहिती. पण भाऊ 1000 केल्याशिवाय तर घरी जाणार नाही भाऊ, जे होईल तर. मित्रांनो, आपण आलो आहोत हडपसरच्या रेल्वे स्टेशनच्या इथं. टोटल आत्तापर्यंत झाले 1166 रुपये, जे की खूपच कमी आहे. 2:56 झाल्यात, 3 वाजायला लागल्यात. आपले 1166 म्हणजे 1200 धरून 20-30 होतून जिकडे. हे सांगायचे की जे आपण हडपसरला जातो, समजा तुम्ही हडपसरवरून हडपसर रेल्वे स्टेशनला झालं तर पुलावरनं जाऊन रिटर्न घेऊन येतं बरं का. आणि पण हे मला पहिल्यांदाच कळलं की पुलाखालनं येऊन एक इकडे थोडंसं फाटक तुटलेलं आहे, तर लोक तिथनं शिरतात आणि तिकडनं जातात. ते सगळे रिक्षावाले, मीच नाही. मला माहीत नव्हतं. मी फर्स्ट टाइम आलो, मला कस्टमर म्हणलं इकडून घे. म्हणलं इकडं कुठं आहे, म्हणलं चल म्हणलं. तर इकडं पुढं बघू शकता एक 3-4 रिक्षा लागलेली असतील. दिसत असेल काय माहीत, मला तर उन्हामुळे दिसत नाही. 3-4 रिक्षा आहेत. मागं बघू शकता तुम्ही, हे रेल्वे स्टेशन आहे. पुढं जिथं हे फाटक संपतं तिथं तुटलेलं आहे थोडं, आणि तिथनं लोक जातात. असं नाही की लोक ॲडजस्ट करून जातात. फुल म्हणजे एवढा पॅसेज तुटलेला आहे. इकडून ते पार इथवर एवढा पॅसेज तुटला आहे. कितीही मोठा एक रिक्षा जाऊ शकते एवढं तुटले. तर तुटले का तोडले काय माहीत नाही काय झालं, पण लोक डायरेक्ट इकडनं जातात. मला वाटतं हे लिगल नाही आहे, इलिगल आहे. कारण तुम्ही डायरेक्ट प्रॉपर तिकडनं नाही. एवढं 2 प्लॅटफॉर्म काय एवढं हे लोकांना त्रास नको असं करतात. काय जाऊ दे, आपल्याला काय, आपण किती सांगून कोण काय करणार आहे ना. आपल्याला तर काय, आपल्याला पॅसेंजर म्हटलं सोड बाबा की सोडायचं. सांगायचं मला दुःख एवढंच आहे की आज कालसारखं धंदा नाही आहे. आज खूपच कमी धंदा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला डेलीचं टार्गेट जरी केलं तरी खूप आहे. जास्त आशा नाही धरायची. 2 दिवस धंदा चांगला आला म्हणून तिसऱ्या दिवशी होईल असं नसतं. 1166 झालं ना, 1200 समजू, 13, 14, 15, 16. अरे बापरे,
अजून 440 रुपये करायच्यात. बरं 400 500 700 440 रुपये म्हणजे खूप मोठा विषय रे. 500वरच गेला की विषय. तर 3 नंतर 500 रुपये होते तर नाही हे बघायचं मला. म्हणजे खूपच अवघड आहे. पण केल्याशिवाय तर घरी जायचं नाही. 3 वाजले आता. तर इथनं मला तर ऑर्डर पडणार नाही साहजिक आहे. कारण इथं पडली तरी पुढं पडणार मला. परत इकडून जाऊन तिकडून वरनं जाऊन परत तिकडं इथनं आता बघू. तिकडं जाऊ नाहीतर तिकडनं मग अंडरब्रिजवरनं तिकडं पलीकडं जाऊ. चला. तर मित्रांनो जरा बाहेर होऊया. वातावरण मस्त चिल्ल झालंय भाऊ. खडकीला आलोय. फुल वातावरण मस्त झालंय. असं वाटतं आता पाऊस येणार आहे. यायलाच पाहिजे. काल जरा बरं वाटलं पावसाला. फुल गरमी होती. आत्ता बी फुल गरमी होती. आत्ता एक 10-15 मिनिटात भोंगा वाजता येतो कुठंतरी. कंपनी वाटतं भाऊ. धंद्याला सुरुवात झाली आता. 4 वाजले म्हटले. किती वाजले? 4:15. ऑफिस सुटायचे टायमिंग झाल्यात भाऊ. धंदा इकडं बी ऑफिस भरायचं. आपल्याला असं वाटतं नाही का खडकेला इकडं कुठं इथं असं लोकांना असं वाटतं इथं फक्त मिलिटरी एरियाज असेल. मिलिटरी एरिया आहेत. बऱ्याच ठिकाणी कंपनी बी मला बऱ्याच वेळा इथनं पिकअपसुद्धा भेटलेले संध्याकाळी 4-5च्या दरम्यान. आणि आपले आत्तापर्यंत झालेत 1400 रुपये. अजून 200 रुपये करायचे आहेत आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं? जरा ब्लॉगिंग म्हणलं चालत केलं पाहिजे. काय म्हणता मित्रांनो? तर इथं आता फुटपाथ आहे म्हणून चालू शकतो. इथं काही कोण आपल्याला घासाघाशी काय विषय नाही. तर कोण घासणार नाही नाही का. तर असं जरा एरिया भेटला पाहिजे. मग ब्लॉगिंग करायला मजा येते. मोकळं पाहिजे असं. एखादी गाडी ठीक आहे. मोकळं पाहिजे म्हणजे भीती वाटते नाही का की आपण रस्त्यावर जाणार आणि ब्लॉगिंग करत एखादा घासून गेला म्हणजे प्रॉब्लेम आपल्यालाच आहे. आता झाड बीड तो मध्ये बघून चालायला लागतं. तर ब्लॉगिंग करणं बी काही सोपं नाही. अवघड आहे. तर बघूया आता. 1400 झालं जे की खूपच कमी आहेत काल आणि परवाच्या हिशोबाने. पण ठीक आहे. प्रत्येक दिवस एकसारखे नसतात. आणि जरा जपून नाहीत तर पट्टाचं हेडशॉट होईल आपल्याला. इथं ठेवून बघूया जमतंय की. कुठे ठेवलं बघा मी. का इथे ठेवलेलं आहे. जोपर्यंत ऑर्डर पडत नाही तोपर्यंत असंच टाईमपास करूया. थांबायलाच जागा नाही. तर असं मध्ये थांबला आहे. तर आत्तापर्यंत 1400 झाले. अजून 200 करायच्यात. कसे होईल इथून. तर लांब गेलं तर परत घराकडे यायचं अवघड आहे. आणि आता घराकडंच ऑर्डर पाहिजे म्हणलं. तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी आपल्या हिशोबाने ऑर्डर नाही पडत. घराकडे ऑर्डर पडणार म्हणजे अवघड आहे. जी पडेल ती ऑर्डर घ्यायची. 200 रुपये. लांब तर लांब जवळ तर जवळ. आणि जिथं 1600 होईल तिथनं घराकडं बघायचं. भले घराकडं असेल लांब असेल तर घराकडं. टोटल म्हणते 4:17 झाल्यात. तर मित्रांनो आपल्याला एक आता ऑर्डर पडलेली खडकीचं. मग अशी नाही का ब्लॉक करत होता ते डायरेक्ट द्यायचं स्वारगेटच्या अलीकडं शितळादेवी मंदिरच्या इकडे पलीकडच्या मागपाटे मच्छलीमध्ये. आता तिकडं आहोत आपण. आणि परत पडली ऑर्डर. कुठे पडली? नानापेठ नाही तिकडनं यायचं. आता स्वारगेटच्या नियर बाय म्हटल्यावर आपण लांब कशाला जाईल नाही का. आता फक्त आपल्याला 50 रुपयाची कमी आहे. आणि आता सीन आता असं झालं होता की कस्टमर चांगले होते. चांगलं बोलत होते. त्यांना एकदा सांगितलं त्यांना कळलं. येताना मी चांगलं बोलले. पण एक कस्टमर म्हणण्यापेक्षा असं एक व्यक्ती भेटलेला की दगडूशेठपाशी त्या रोड क्रॉस करत होता. हात ना दाखवता. मुलगी होती बरं का. तिचं म्हणणं होतं दिसत नाही का. आता माझं सिग्नल सुटल्या म्हटलं मी जाणार ना. एखादा असतं तर कट मारून गेला असतं. तरी मी थांबवलं. त्यांना म्हणलं जावं तुम्ही. असं कसं करू शकता तुम्ही? डायरेक्ट असं जोरात कसं अंगावर येऊ शकता? म्हटलं अंगावर नाही आलं. अंगावर आलं असतं तर एखादा कट मारून गेला असता. हळू आलो मी. सिग्नल सुटलेला साहजिकच आहे. पण त्यांचं म्हणणं असं नाही का मी चालले म्हटलं मी पहिली गेली पाहिजे तुम्ही नंतर गेलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे. तरी बी मी थांबवलं आणि तुम्ही जाऊ म्हटलं. तरी त्यांचं म्हणणं नाही का तुम्ही चुकीचे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तरी ट्रॅफिक पोलीसला बघून नाही का तुम्ही थांबाच. आता मी त्यांना सांगते असं तसं नाही का त्यांचं चाललेलं. सांगा म्हटलं काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. सिग्नल तुम्हाला बी आम्हाला बी मिळेल. जे लोक चालतात त्यांनासुद्धा सिग्नल आहेत. जे लोक बाहेरून येतात ना त्यांना माहीत नाही. त्यातले
तिथले इथले जे लोकल आहेत त्यांनाच माहिती आहे की तुम्हाला सुद्धा सिग्नल आहेत. तिथं चिन्ह आहे माणसाचं थांबा म्हणून, ते बघत जावं कधीतरी. गाड्या जेव्हा थांबतात तेव्हा जायचं असतं हात दाखवून झेब्रा क्रॉसिंग करून ना, हे सुद्धा नॉलेज असू द्या. ती चाललेली मधनच पोरगी माहिती आहे का, या मेंटॅलिटी लोकांची वेगळी. तिला म्हटलं तुझं शिक्षण कमी येत आहे, तू शिक्षण पूर्ण करून दे नाही का, ओके येडागत काहीतरी बडबडायचं. एक झेब्रा क्रॉसिंगवरनं तू चालली नाही, चुकीच्या मधनंच चालली आणि त्यात परनं उलटं बोलते मला, राग बोलते. लेडीजला असं बोलतो तुम्ही कळत नाही का, आता लेडीजला काय बोलायचं, जे खरं आहे ते सांगितलं आहे. एक तर तू झेब्रा क्रॉसिंगवरनं आली नाही, हात दाखवलं नाही, तर मी जा म्हणतोय तर उमरट मलाच बोलते. आम्ही काय गप्प बसणार आहे का, लई येडपट लोक असतात. माझे मॅडम मागं मॅडम बसले, काय ती मुलगी तुला असं कळतच नाही, सिग्नल वगैरे आहेत का नाही तिला. म्हटलं त्यांनासुद्धा सिग्नल आहेत, त्यांना माहीत नाही म्हटलं, त्यामुळे तिला म्हटलं शिक्षण कमी तुझं, शिकून ये म्हटलं जा. बरोबर म्हणले सिग्नल आहेत त्यांना, झेब्रा क्रॉसिंग आहे, झेब्रा क्रॉसिंगवर नाही यायचं सोडून ती डायरेक्ट कशी आहे, हातसुद्धा दाखवत नाही आहे. तिथे माझ्या मागं बसलेल्या पॅसेंजरला कळतं आहे पण त्यांना कळत नाही आहे. अशी सुद्धा उमरट लोक येतात. आले अशी लोक येण्याकडे भेटत नाही का, लई किस्से तसे रोज असे किस्से घडत असतात. जसं म्हणजे जसं वेळ भेटेल किस्से काढल्यावर किंवा आठवलं किस्से तर तुम्हाला सांगत जाईल, हा किस्सा कसा होता तुम्हाला सांगा. आणि तुमच्याबरोबर घडला का नाही मला नक्की सांगा. आत्ता इथनं आपल्याला स्वारगेटवरनं घराकडे जायचं आहे, जे की साहजिक कोण ना कोण भेटेल. स्वारगेट 1 किलोमीटरवर आहे. मी जातो स्वारगेटला, बघतो तिकडनं कोण भेटतं का नाही भेटतं. 50 रुपये कमी आहेत, 50 रुपये होऊन. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या एरियात. वाजलेत 5:22. आपण आता आहोत फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारीला जस्ट एक स्वारगेटवरनं ऑर्डर पडली मीटरनी आणि उबेरला 77 रुपये दाखवते आणि मीटरनी 71च झाली. तर आपण 71 रुपयेच घेतलेत, जे की उबर कस्टमर खुश झालं. म्हणलं पैसे वाचले, काय हरकत नाही, म्हणजे चांगली गोष्ट आहे. कधी कस्टमरचा फायदा कधी आपला फायदा, खालीवर होतच राहतं. ते कस्टमर आता उबेरने का बरं 77 दाखवायचं सांगू का तुम्हाला, सर्च पे वगैरे त्यांच्याकडून घेतलं असतं, जे की घेतलं नाही पाहिजे. आणि मी बघितलं त्यांचे काय प्लस मायनस आहेत तर काय नाही, सगळे कॅश पेमेंट 77 रुपयेच होती. उबर बघितलं कस्टमर लोकांना उबर किती लुबडतं आहे तुम्हाला, त्यामुळे सांगतोय मीटरने येत जावा, तुमचाही फायदा आहे आमचाही फायदा आहे. जे असं सर्च पे खालीवर होत राहतं त्याला एक काय म्हणतात आळा घातला आहे आपण. आता पावसाळा चालू होणार, सर्च पे चालू होणार, तर नाही घेणार सर्च पे, मीटर प्रमाणे जे होईल तेच द्या, तुमचाच फायदा आहे 4 महिने. तर मग असं जे कस्टमर होते ते मला म्हणाले नाही का, ते मला म्हटलं ते दगडूशेठवरून आलं ते कस्टमर, तर ते आता आमचं नुकसानच आहे म्हटलं, इतक्या वर्ष आमचं नुकसान झालं ते हसं राहिले. असं काही चांगले कस्टमर असतात, काही वाईट असतात, खालीवर होत राहतं. पण एंड ऑफ द स्टोरी आपलं टार्गेट झालेलं आहे आणि हे जे 1600 रुपये झाले ते 2-3 वाजता झालं असतं तर बरं झालं असतं. नंतर ना म्हणजे कालसारखं जरा 2-3 वर केलं तर ठीक आहे, खाली होत राहतं काय हरकत नाही, असं काही नुकसान नाही किंवा प्रॉब्लेम नाही. सक्सेसफुल डे गेला आपला आजचा. तर भेटूया, आजचा हा ब्लॉग इथंच संपूया, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, चला.